ओके. कम ऑन स्टार्ट नाव. आपण आता सुरुवात करूयात. तर बघा या ठिकाणी नंबर सीरीज आपण पाहतोय आणि नंबर सीरीजमध्ये आपण आज या व्हिडिओमध्ये किंवा या आजच्या तासामध्ये आपण काय करतोय थोडंसं लेव्हल वाढवतोय आता आणि मग वाढवून आपण काय करतोय पुढे जाणार आहेत. तर ही लेव्हल आपण एकदा आपल्याला लक्षात आली, की ट्रिक्स असतात. ट्रिक्स असतात म्हणजे आता कशा असतात त्या आपण ओळखायच्यात. आपण किती हुशार आहोत पाढेपाठ करून किंवा कधी-कधी नुसतं बेरीज वजाबाकी हे सोडून नाही. आपल्याला ट्रिक्स ओळखता आल्या पाहिजेत. या दिलेल्या पॅटर्नमध्ये नंबर कोणता आहे किंवा कसा येऊ शकतो, ते आपल्याला समजलं पाहिजे. जर ते आलं तर समजायचं आपल्याला नंबर सीरीज परफेक्ट आली. ओके, सो विल गो अहेड अँड विल सी टुडे 10 क्वेशन्स. आज आपण 10 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहेत आणि होमवर्कमध्ये तुम्हाला परत मी असेच 20 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. तर ते तुम्ही सॉल्व्ह करायचेत. बघा आपण आता ट्रिककडे जाऊयात. नेमकं कशा पद्धतीनं हे सॉल्व्ह आपण करायचं असतं. नंबर सीरीज आहे हे हायर लेव्हल एम-सी-क्यूज या ठिकाणी मी मांडलेले आहेत. यामध्ये बघा व्हॉट कम्स इन द ब्लँक म्हणजे रिकाम्या जागी काय येतंय हे आपल्याला विचारलेलं आहे. बघूयात आता. इथं आपल्याला ऑप्शन नंबर सी ठीक आहे. बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. पण आता तुम्हाला एखाद्याला ओळखू आलंय, पण सगळ्यांसाठी परत एकदा मी सांगतो कसं येतंय तर. बघा आता इथं काय आहे ना, इथं 2 आहे, 5 आहे, 8 आहे, 11 आहे. पुढचा अंक माहीत नाही. नंबर नेक्स्ट 17 आहे. मग आता डिफरन्स चेक करायचा आहे. 2 प्लस 3 इथं इथं +3चा बघा +3चा डिफरन्स आहे. 5, 8 याच्यात +3चा आहे. इथं +3चा आहे. मग आता 11 आणि +3 किती होतील? 11 + 3 इथं होतील 14 आणि मग पुढचा 17 होतंय का बघायचंय. येस, तर हे करेक्ट आहे. म्हणजे इथं 14 हे ॲन्सर आपण ऑप्शनमध्ये शोधायचंय. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ॲन्सर. व्हेरी गुड. बघा आता त्यानंतर इथं आहे नंबर नेक्स्ट 50, 45, 40, 30 तर मध्ये काय येईल? तर इथं बघा आपण आपण काय करायचे मांडून घेऊ अगोदर. आता इथं सीरीज काय आहे ही नेमकी? बघा इथं -5, इथं -5, इथं -5 आणि इथं सुद्धा -5 येतंय का बघायचंय. मग 50 तून 5 मायनस केले 45, 45 मधून 5 मायनस केले 40, 40 मधून 5 मायनस केलं 35 आणि त्याच्यातून मायनस केलं 30 येतात का पुढे? येस. तर मग आपलं इथं 35 येणार. सो वी हॅव टू फाइंड आउट 35. इट इज ॲट ऑप्शन नंबर सी. Very good. Now number next. It is 3, 6, 12, 24, dash dash 96. आता काय आहे इथं? बघा आता. काय येईल? इथं मांडून घेऊ. ऑप्शन नंबर काय? ऑप्शन नंबर सी. नो, रॉंग. चला पुढे जाऊ. सांगतो आता काय आहे तर. इथं 3 आहे, पुढे 6 आहे, पुढे 12 आहे, 24 आहे. इथला नंबर माहीत नाही. पुढे 96 आहे. चला मग आता काय करायचंय? 3 नंतर 6 कसे आले? तर ह्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं. आता बघा मल्टिप्लाय 3 2 जा सी नाही येत आणि डी सुद्धा येत नाही. लक्षात घ्या. बघा आता 3 2 जा 6, 6 2 जा 12, 12 2 जा 12 2 जा 24 आणि मग 24 2 जा बघा इथं 24 2 जा 48 आणि 48 2 जा 96 म्हणजे इथं ऑप्शन नंबर बी हे येणार आहे. हे लक्षात घ्या. इथं मल्टिप्लिकेशनचा रूल लागलेला आहे. इथं मल्टिप्लिकेशनचा रूल लागलाय. नंबर नेक्स्ट 5, 10, 20, 40, 100 इथं डॅश आणि पुढे माहित नाही 160 लागलाय. आता इथं बघा 5, 10, 20, 40, डॅश 160. व्हॉट कम्स इन द ब्लँक? रिकाम्या जागी कोणता अंक येईल? ऑप्शन नंबर सी. आता इथं सुद्धा 2 चा मल्टिप्लाइड बाय 2 चा रूल लागलेला आहे. गुड.
5 to the 10, 10 to the 20, 20 to the 40, 40 to the 80, 80 to the 160. म्हणजे इथं ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. गुड. ऑप्शन नंबर सी. येस. नंबर नेक्स्ट. 1, 4, 9, 16, 36. चला आता इथं सांगा बरं. 1, 4, 9, 16, 36. चला सांगा. ऑप्शन नंबर सी. हा, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. सी. कसं आलं सी? ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. कसं आलं ते एक जण सांगा मला. ऑड नंबर. ऑड नंबर नाही. ऑड नंबरचा काय संबंध? इथं 1, 9 हे बी ऑड आहे इथं. तसं नाही येणार. बघा इथं ट्रिक लागलेली आहे स्क्वेअरची. म्हणजे बघा इथं 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 येतो. 2 चा स्क्वेअर 2 येतो. 3 चा स्क्वेअर 9 येतो. 4 चा स्क्वेअर हा 16 येतो. आणि मग 5 चा स्क्वेअर हा 25 येतो. 6 चा स्क्वेअर हा 36 येतो. म्हणून मग इथं 25 आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. हा स्क्वेअर नंबर न पुढे पुढे सरकलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे हे 1 पासून 100 पर्यंतचे जे स्क्वेअर नंबर्स असतात, त्यातली ही सिरीज आहे ही. 16 नंतरचे पुढचा नंबर असतो 25 त्यातली स्क्वेअर नंबर मध्ये. ठीक आहे. नंबर नेक्स्ट. 100, 90, 80, 70, डॅश 50. आता सोपं आहे हे. ऑप्शन नंबर बी. इट -10, -10, -10, -10, 60, -10, 50. म्हणजे इथं 60 येणार. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. नंबर नेक्स्ट. 7, 14, 21, डॅश 35. व्हॉट कम्स इन द ब्लँक? आता बघा. चला सांगा. इथं हा सगळा 7चा टेबल आहे. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35. तर मधला नंबर आहे 28. ऑप्शन नंबर बी. 7चा टेबल दिलेला आहे तो. लक्षात घ्या. आता इथं बघा. ऑप्शन नंबर बी. आता इथं 2 4 8 16 डॅश 64. हा, 4 8 6. ऑप्शन नंबर बी. बी येणार नाही. बघा. 2 4 8 16 डॅश 64. 2 4 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32 आणि 32 2 जा 64. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर डी. येस. 90 80 70 डॅश 50 40. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर इथं 10 10 न मायनस झालेलं आहे. 60 येईल तिथे. आता इथे 11 22 33 डॅश डॅश 55 66. राईट. व्हॉट विच नंबर इज मिसिंग? सी. सी आहे. 11चा टेबल आहे. 11 1 जा 11, 11 2 जा 22, 11 3 जा 33, 11 4 जा 44, 11 5 जा 55, 11 6 जा 66. मग इथं मिसिंग नंबर आहे तो 44. यासाठी ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. आता मला सांगा. आता नंबर सिरीज मध्ये कोणाला अडचण आहे का?
कोणाला समजलं नाही असं आहे का ह्याच्यात? सोपं आहे का नाही हे? गुड. मग आता होमवर्क मध्ये मी तुम्हाला 20 क्वेश्चन्स असे सॉल्व्ह करायला देतो. MCQs. तर ते काय करायचे तुम्ही सॉल्व्ह करायचे. ठीक आहे? आणि त्याचे आन्सर्स टाकायचे. आन्सर्स टाकत चला तुम्ही आन्सर्स टाकत नाहीत. मग मला काय कळणार आहे कोणाला येतंय कोणाला नाही येत नाही. सिरीज मध्ये काय काय? फ्रॅक्शनच असतं नंबर सिरीज मध्ये. एक बोला. हा. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शनच असतं नंबर सिरीज मध्ये. नाही. ऐका आता इथं काय आलंय? इथं ऍडिशन आले 3 ने ऍड झाले. इथं -5 झाले बरोबर. इथं मल्टिप्लिकेशन झाले. इथं मल्टिप्लिकेशन झाला. पण इथं मल्टिप्लिकेशन नाही झाला. इथं काय झालं बघा ना. इथे म्हणजे स्क्वेअर झाला. म्हणजे इथं स्क्वेअर नंबर झाला. आता कुणाला तरी स्क्वेअर नंबरचं पाहिजे होतं समजून सांगतो मी एकदा. पण त्या अगोदर कोणतीही ट्रिक लागू शकते. फिक्स नसते. कधी बेरीज लागेल, कधी वजाबाकी लागेल, कधी गुणाकार लागेल, कधी भागाकार सुद्धा लागेल, कधी-कधी मूळ संख्या लागेल. असंही तुम्हाला येऊ शकतं बघा. समजा इथं 2, 3, 5 डॅश पुन्हा इथं 11, 13 सांगा इथला नंबर. तर इथला नंबर 7 येणार. कारण का ते प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे यावरून सुद्धा अशी सुद्धा सिरीज असू शकते. कधी-कधी त्रिकोणी संख्या असते, पण ती ट्रायंग्युलर नंबर आपल्या तुमच्या सिलेबसला आताच नाही ते. ते एकदम 6वी-7वीच्या नंतर आहे. तर त्याही ट्रिक्स कधी-कधी लागतात. कधी-कधी टेबलच्या ट्रिक्स लागतात. म्हणजे कोणती ट्रिक लागेल हे फिक्स सांगता नाही. पण मॅक्सिमम बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच ट्रिक जास्त लागतात. ठीक आहे? समजलं का? किंवा कधी-कधी दुप्पट होऊ शकते. कधी कधी तिप्पट बी होते. कधी काही वेळेला 4 पटीने वाढते. आता स्क्वेअर नंबरचं कोणाला नाही समजलं सांगा मला? स्क्वेअर नंबरचं कोणाला नाही समजलं? चला मी एकदा स्क्वेअरचं समजून सांगतो. गुड. आता स्क्वेअर नंबर काय असतंय हे अगोदर समजून घ्या. आपण आता शिकणार आहेत ते म्हणजे मी तसं पाठीमागे शिकवलेलं आहे. तू जॉइन नव्हता त्यावेळेला. तर बघा स्क्वेअर नंबर काय असतो ना, कधीही लक्षात घ्या, एक संख्या जी असते त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे. म्हणजे इथं बघा 1 इंटू 1 तर ती झाली 1 म्हणजे हा 1 चा स्क्वेअर झाला. म्हणजे 1 चा स्क्वेअर काय असेल तर 1 म्हणजे कोणताही अंक असू द्या, त्या अंकाला डबल गुणायचं. ती जे येणारं उत्तर असतं ते बघा. त्यानंतर 2 चा स्क्वेअर काय असतो? हा स्क्वेअर असा वरती 2 लिहून दाखवलेले असतात. म्हणजे कोणत्याही संख्येच्या डोक्यावर असे जर 2 लिहिलेले असले 2 तर ती संख्या म्हणजे तो थोडक्यात ती स्क्वेअर म्हणायचं त्याला. मग आता इथं 2 चा स्क्वेअर आहे हा. तर 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 2 2 वेळेस गुणायचं. जे ॲन्सर येणार आहे 2 2 जा 4 तो झाला 2 चा स्क्वेअर. मग 3 चा स्क्वेअर किती असणार आहे? 3 चा स्क्वेअर 3 इंटू 3 इज इक्वल टू 3 3 जा 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर किती झाला 9. गेट. आता 4 चा स्क्वेअर किती असेल? 4 इंटू 4 4 4 जा 16 म्हणजे 16 झाला 4 चा स्क्वेअर. त्यानंतर 5 चा स्क्वेअर किती असेल? 5 इंटू 5 म्हणजे 5 5 जा 25 हा झाला 5 चा स्क्वेअर. 6 चा स्क्वेअर किती असेल? 6 इंटू 6 इज इक्वल टू 36 म्हणजे 6 चा स्क्वेअर किती झाला? 36. 7 चा स्क्वेअर किती येईल? 7 7 जा 49 म्हणजे तो झाला त्याचा 7 चा स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर किती येईल? 8 इंटू 8 म्हणजे 8 8 जा 64. 9 चा किती येईल? 9 9 जा 81 बघा 9 9 जा म्हणजे हे 9 चा स्क्वेअर असतो. 9 9 जा 81 आणि 10 चा स्क्वेअर किती असतो? 10 इन 10 जा 100. तर हे 10 पर्यंतचे आपण लक्षात ठेवायचे तुम्ही कमीत कमी. ठीक आहे. आता समजलंय का मग? गुड. तर अशा पद्धतीनं हे स्क्वेअर नंबर आपल्याला पाहायला मिळत असतात आणि कधी-कधी स्क्वेअर नंबरची अशी ट्रिक
आपल्याला नंबर सिरीजमध्ये येत असते. जसे की या ठिकाणी आलेली आहे. ती ट्रिक कशी आली आता बघा. इथं बघा लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या आणि ती मगा कसं घेतलं ते समजून येईल. इथं काय सांगितलं बघा. इथं आपण पाहिलंय. पहिला नंबर कोणता? 1 आहे. मग नंतर 4 आहे. म्हणजे हा 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा तिसरा नंबर 9 आहे. म्हणजे हा 3 चा स्क्वेअर आहे. मग नेक्स्ट नंबर 14 आहे, 16 आहे. मग हा 4 चा स्क्वेअर आहे. मग पुढे 36 दिसतंय. म्हणजे हा 6 चा स्क्वेअर दिसतोय. परंतु मग मध्ये जो येणार आहे तो 5 चा स्क्वेअर असायला पाहिजे. म्हणजे तो 25 आहे. म्हणून ते आन्सर आहे. समजलं का आता? यस. ओके. सो विल स्टे हिअर. होमवर्कमध्ये मी 20 क्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. असेच एम-सी-क्यूजचे ते सॉल्व्ह करायचे आणि टाकायचे आहेत. ओके. थँक यू.